मार्केट परिसरात एकेरी वाहतूक सुरू करा. मिरज सुधार समितीची वाहतूक शाखेकडे मागणी. शहरातल्या लक्ष्मी मार्केटमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक, जुनं अग्निशमन स्टेशन ते दत्त चौक अर्थात लोणी बाजार या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी मिरज सुधार समितीनं मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी नुकताच मिरज शहराचा पदभार स्वीकारला. यावेळी मिरज सुधार समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आलं. महाराणा प्रताप चौकातून महापालिका, प्रांत, तहसील, बांधकाम, मिरज न्यायालय या शासकीय कार्यालयांसह शाळा आणि महाविद्यालयं आहेत. शिवाय मिरज पूर्व भागातून याच चौकातून शहरात यावं लागतं. काही वर्षांपूर्वी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक, जुनं अग्निशमन स्टेशन ते दत्त चौक अर्थात लोणी बाजार या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र लोणी बाजारात भाजी बाजार भरला जात असल्यानं हा प्रयोग यशस्वी झाला नाही. सध्या इथला भाजी बाजार हटवण्यात आलाय. महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक ते दत्त चौक, लोणी बाजार या दोन्ही मार्गावर रिक्षासह अन्य चारचाकी वाहनं एकमेकांच्या आडवं येत असल्यानं अपघात आणि वादावादीचे प्रकारही घडत आहेत. म्हणून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करणं गरजेचं आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, अभिजित दाणेकर, सलीम खतीब, वसीम सय्यद, सौ गीतांजली पाटील, श्रीकांत महाजन आदी सदस्य उपस्थित होते. आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज वाहतूक शाखेचे नूतन प्रभारी अधिकारी श्री सुनील गिड्डे साहेब यांचं स्वागत करण्यात आलं. यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मिरज शहरातील वाहतूक समस्येबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. तसेच मिरज शहरातील तिरंगा चौक ते दत्त चौक आणि दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक या ठिकाणी मंजूर असणारे आणि गॅजेटेड झालेलं जे वनवे आहे त्यामध्ये टू व्हीलर सोडून मोठ्या गाड्यांना वनवे करावी अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली. आणि येथून पुढे मिरज शहराच्या वाहतूक नियंत्रणमध्ये सुधारणा व्हावी अशी विनंती मिरज शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली.